रस तुझा आशा. आपण जरा त्याच्या मनाचा विचार. बायकांच्या मर्जीनं निर्णय घेण्याची रीत आमच्या गायकवाड घराण्याची नाही. तुमची अक्कल तिकडे चुलीजवळ वापरायची. आमच्या लेखी बायको आणि पायतान याची किंमत सारखीच असते. पुन्हा आमच्या निर्णयात लुडबुड करण्याचा प्रयत्न केलात तर ह्याच पायतानानं थोबाड फोडून ठेवू. मला त्या मुलीशी लग्न नाही करायचंय रे. अरे पण का? चांगले श्रीमंत लोक आहेत, मोठं घराणं आहे त्यांचं. असेल, मला त्यांच्या घराण्याशी काही घेणं देणं नाहीये. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे रे दादा. तेच, आणि तेच आयुष्य आबांच्या हातात आहे. या घरात मला कोणीच समजून घेऊ नाही शकत. शैलेंद्र, असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. तू मला बहीण मानतोस ना, मग ऐकशील माझा? वहिनी, तू मला वाटेल ते सांगितलंस तरी मी तुझं ऐकीन. पण प्लीज वहिनी, मला लग्न करायला सांगू नकोस. अगं वहिनी, मला अजून खूप शिकायचं आहे ग, आणि इतक्यात मला लग्नाच्या बंधनात नाही अडकायचंय. बहुतेक त्याला गावाकडची मुलगी पसंत नाहीये, कारण तो मुलगी बघायला येणार नाही म्हणतोय. येतोय मी तुमच्या बरोबर. आबासाहेब, पण मुक्तावाहिनीने मला समजावून सांगितलंय मला तिकडे काय यायला हवं ते. काय मुक्ताने सांगितलं? हो, आणि तिने सांगितलं ते मलाही पटलंय. मुक्तावाहिनीचं म्हणणं मी टाळूच शकत नाही. मी पाटलांकडे यायला तयार आहे. अहो, आईसाहेब मला म्हणाल्या की शैलेंद्रला शिकलेल्या मुलीशी लग्न करायचंय म्हणून. गावंढळ मुलीशी तो लग्न करणार नाही असं म्हणतोय तो. आणि आबासाहेबांनी त्याला विचारल्यावर सुतासारखा सरळ झाला आणि मुलीला बघायला येतो असं म्हणाला तो. बरं आहे की, बाकी सगळं जाऊ दे. शैलेंद्र पाटलांच्या मुलीला बघायला तयार झालं ना, ते महत्वाचं. अहो पण ए बाई, मला इथे खूप काम आहेत, महत्वाची आहेत, ती संपवायची आहेत. मला माझी कामं करू दे, आणि तुलाही काही घरात कामं बिमं असतील तर जाऊन कर जरा. यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर तू आयुष्यातून उठला असतास रे. आणि या वयात पुन्हा एकदा तुझ्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असता. कळलं? माफ करा मला. गुन्हेगार आहे मी तुमचा. तू कुठल्या मनस्थितीत आणि परिस्थितीत हा गुन्हा केलायस ते मी समजू शकते. आता यापुढे तुझ्या आईची काळजी घे. तू जर पाटलांच्या घरी येणार असशील तरच मी तिथे येणार, नाही तर नाही. हे कसं शक्य आहे? आई, तुम्ही तरी याला समजवा. तुम्हा भावा बहिणीमध्ये मला पाडू नका. अगदी बरोबर. मी तुला तिथे माझी वहिनी म्हणून घेऊन जाणार. बाकीच्यांचं मला काय माहित नाही. आणि आई, हे फायनल आहे. जर वहिनी तिकडे येणार असेल तरच मी तिकडे येणार, नाहीतर मुलगी वगैरे बघण्याचा कार्यक्रम कॅन्सल. बघ बाई मुक्ता, आता सगळं काही तुझ्यावर आहे.